स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये। आजपासून आपण 8 ते 10 दिवसांसाठी रोड ट्रिपवर चाललेलो आहोत। तर आज सकाळी पहाटे 5:45 निघालेलो आहे। आता पुणे सोलापूर रोडवर हॉटेल निसर्ग या ठिकाणी ब्रेकफास्टला थांबलेलो आहोत। ब्रेकफास्ट नंतर पुढे बँगलोर जाऊन स्टे होईल पहिला। तर आपल्यासोबत ही सर्व मंडळी आहेत, तर त्यांच्याशी आपण थोडंसं बोलूया। हाय, ही आमची यांच्यासोबतची सेकंड ट्रिप आहे। फर्स्ट ट्रिपला आम्ही नाशिकला गेलो होतो, तर पण ती शॉर्ट रोड ट्रिप झाली आहे। तर आज आम्ही प्लॅन केला, ऍक्च्युली खूप डेज पासून चालू होता आणि आज आम्हाला मुहूर्त मिळाला आहे यांच्यासोबत रोड ट्रिपला जाण्याचा। तर यांच्यासोबत म्हणजे हे बरेच रोड ट्रिप मी जसं म्हटलं होतं की सचिन तेंडुलकर आहे, फार एक्सपिरियन्स आहे यांना। आणि यांनी भारतामध्ये असं म्हणाल की भारतातले सर्व रोड ट्रिप यांनी कव्हर केले आहेत। तर म्हटलं यांच्या बरोबरचा अनुभव आपण घेऊया। तर या दोघी जणी तिकडे मागे लपलेले आहेत, त्यांनी प्लीज समोर या। बघा ही पहिली तू आमच्या रोड ट्रिप मधलं सगळ्यात मोठी कॅरेक्टर लागणार, कारण ही फक्त एकच काम करते, झोप झोप आणि झोप। तिच्यासाठी झोप म्हणजे ना, तुम्ही तिकडे काही पण करा, मी फक्त झोपला मला फक्त सांगा, तुम्ही फक्त झोपला। आणि एक दुसरं कॅरेक्टर आमच्या बरोबर आहे जे अतिशय शांत, अतिशय शांत। आणि त्याला गरीब काय नाही, आम्ही याला गरीब बॉय असं नाव घेऊन, गरीब बॉय। बाकी जर आम्ही तर असं जसं आमचा मूड राहणार तसं आम्ही बोलणार आहे। त्याबरोबर आता दोघं जण एक्सपर्ट वगैरे कंटेंट देणार आहे आम्ही। चला ब्रेकफास्ट करूया। ब्रेकफास्ट झाल्यानंतर वे टू बँगलोर। पुणे सोलापूर हायवेवरील हॉटेल निसर्ग हे मोहोळच्या पुढे आणि सोलापूरच्या अगोदर येत असून येथील लंच आणि डिनरसाठी हे बेस्ट हॉटेल आहे। फूडची क्वालिटी उत्तम असून ती सर्वसामान्यांना परवडणारी सुद्धा आहे। तसेच येथे लहान मुलांना खेळायला छोटेसे पण छान असे प्लेग्राऊंड सुद्धा आहे। बाथरूम नीट आणि क्लीन असून पार्किंग सुविधा चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे। तर आपल्यासोबत आज जे ट्रॅव्हलर्स आहेत, मी तर ड्रायव्हिंग मध्ये बिझी आहे, पण यांचं फुल मस्ती चाललेली आहे। वेगवेगळ्या गेम्स खेळत आहेत हे, तुम्ही पाहू शकता। मी सांगू प्रेम रतन धन ओढलं की सेकंड ऍक्शन सांगायचं होतं। बँगलोर आलं ऐका, रतन च्या पुढं आता एक पण मूवी नका सांगू। त्यांचा फुल एन्जॉय चाललाय माग। चला आपण कंटिन्यू करूया। खूप लांबचा प्रवास आहे, पुणे टू बँगलोर। जवळजवळ 875 किलोमीटर अंतर असून जाण्यासाठी 15.5 तास लागतात। त्यांचं चालू द्या, आपण आपलं ड्रायव्हिंग करू, डेस्टिनेशन गाठायचंय। फेवरेट सिंगर, फेवरेट 2 1 स्टार्ट। सोनू निगम, वाचले। ओके, आता सगळे वाचलेले। आता फेवरेट चिप्सचा ब्रँड जसं बालाजी, ठीक आहे, ठीक आहे। 3 मला तर माहितच नाही। अरे केरला चिप्स आहे बाबा, नवीन ब्रँड आहे, आता नवीन आलेला आहे। आता गुगलवर सर्च कर। अरे बालाजी आहे केरला चिप्स सर्च कर, तुझं पहिले सांग काय बालाजी तुझं काय केरला चिप्स सर्च कर, आता नवीन ब्रँड आहे, केरला चिप्स सर्च कर। मला बोलूनच दिला नाही तुम्ही। अरे तू बोलायचं होतं। नाही चान्स नाही दिला, लगेच गाई केली तिला, बोलून नाही दिलं। अरे असं पण येतो वन्स मोर ऐका। आता फेवरेट केरला चिप्स बघू ब्रँड आहे भाई, नवीन आले। अरे बघू ना, दुसरं पेरी पण आहे का? पेरी नाही फेवरेट स्वीट स्वीट का स्वीट आधी गोड आयटम फेवरेट स्वीट 3 2 1 ट्रॅव्हलिंग दरम्यान कारमध्ये ॲटलस गेम खेळतात सर्वजण। या गेम मध्ये कार्तिक हारलेला आहे। ॲटलस गेम म्हणजे यामध्ये गावांची किंवा सिटीची शहरांची नाव घेतली जातात। यात कार्तिक हारलेला आहे। कार्तिकला गेम दिलेली आहे
की डान्स करून दाखवायचा आहे. तर तो आता आपल्याला डान्स करून दाखवणार आहे. सकाळपासून दुसरा हॉल्ट आहे. आतापर्यंत 510 किलोमीटर आलेलो आहे. तर जेवणासाठी कर्नाटकमधील हिरेवंकलाकुटा या ठिकाणी आम्ही आत्ताच लंच केलेला आहे. तर लंच कसा झाला हे विचारू आपण. लंच चांगला होता आणि लकीली आम्हाला महाराष्ट्रीयन धाबा सापडलेला आहे. आणि त्यामध्ये धाब्यामध्ये महाराष्ट्रीयन आहे, बट ते गुजराती आणि हरियाणी मेन्यूज आहे. जेवण पण छान होतं जेवण चांगलं होतं आणि शेवभाजी मस्त होती, स्पायसी, भारी वाटली. हा, म्हणजे हा एक ऑप्शन तुम्ही कन्सिडर करू शकता. आपण कुठल्या एरियात आहे त्या एरियासाठी जर तुम्ही नियर बाय जाणार असाल तर हा ऑप्शन चांगला ऑप्शन आहे व्हेजसाठी. आणि हॉटेलवाले आपल्या जवळचेच आहे, नगर जिल्ह्यामधले आहेत हॉटेल मालक. तर जेवण चांगलं दिलेलं यांनी. आपण आता चित्रदुर्गच्या जवळपास आलेलो आहे. तर हे वातावरण, ही सुपारीची बाग पाहून यांना फोटो व्हिडिओ काढण्याचा मोह आवरलेला नाही. तर या ठिकाणी थोडा वेळ थांबून फोटो आणि व्हिडिओ शूटिंग चालू आहे यांची. इकडे पण चालू आहे शूटिंग. फोटो शूटचा मोह झालेला आहे. तर ह्या ठिकाणी 15-20 मिनिटं काय अर्धा तास लागेल फोटोशूट काढून पुढे बँगलोरकडे पुन्हा प्रस्थान करूया. बँगलोरला जाण्यासाठी पुणेकर मॅक्सिमम मुंबई बँगलोर हायवे म्हणजेच NH48चा वापर करतात. परंतु मी या ठिकाणी असं सजेस्ट करेल की आपण NH65 पुणे सोलापूर या मार्गे जर बँगलोर गेलात तर अंतरही कमी आहे आणि रस्ताही चांगला आहे. सध्या मुंबई बँगलोर हायवेचं काम चालू असल्यामुळं त्या रस्त्याला रहदारी आणि खूप वेळ लागतो. तर तुम्ही बँगलोरला जाताना पुणे सोलापूर विजापूर मार्गे बँगलोरला जावा. हा रस्ता खूपच चांगला आणि 4 लेन रोड आहे पूर्ण पुण्यापासून शेवटपर्यंत. नॅशनल हायवे 65 म्हणजेच पुणे सोलापूर हायवे हा 4 लेन हायवे असून बहुतेक ठिकाणी स्पीड लिमिट 100 km/h असा आहे. याची एकूण लांबी 926 किलोमीटर असून पुणे येथे सुरू होऊन तो मछलीपट्टणम आंध्र प्रदेश येथे संपतो. आता आपण बँगलोरमध्ये आहोत. सकाळपासून पुणे ते बँगलोर हे 888 किलोमीटर आपण अंतर कापलेले आहे. तर ह्या ठिकाणी आज आपण हॉटेलवर काही घेतलेलं नाही. तर सचिन गवळे आपले जे श्रीराम लोटस सोसायटीमधले मित्र आहेत त्यांच्याकडेच आज आपण मुक्कामाला आहोत. सकाळपासून प्रवासामुळे बाकी सर्वजण थकलेले आहेत, जेवण वगैरे झालेले आहेत, तर ते आराम करत आहेत. आता उद्याचं प्लॅनिंग काय असेल किंवा काय आहे ते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहूया. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय. धन्यवाद.